जय रघुवीरा समर्थ श्रीमता दासबोध दशक 11वा भीमदशक समास 9वा उपदेश नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे। म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडले जेथ जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे। श्री समर्थांनी दशक 11वा ज्याचं नाव आहे भीमदशक आणि त्यामधील समास 9वा उपदेश नाम याचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। उपदेश समर्थांनी इथे काय उपदेश केलेला आहे हे समर्थांनी इथे विवरण केलेलं आहे। म्हणून म्हटलंय आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग उपदेश म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा समर्थांनी सांगितलेलं आहे। पहिलीच ओवी दिलेली आहे, सुरुवातीला सांगितलंय कर्माचा प्रसंग। का सांगितलंय कारण कर्मच चुकतंय आजकाल मनुष्याची कर्म ही चुकत चाललेली आहे आणि मनुष्य आपली कर्म उत्तमरित्या करण्यासाठी जी आटापिटा करतो आहे ती कर्म आपली उत्तम आहेत का ते आपण पहिलं जाणून घेतलं पाहिजे। आणि कुठला कर्म सांगितलंय कर्माचा प्रसंग याचा अर्थ मनुष्य जन्माला आला की तो कर्म घेऊनच जन्माला येतो। आम्ही जो विचार करतो आहे कर्माचा ते म्हणजे संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म या तीन कर्मांचा विचार मनुष्याच्या जन्मानंतर होतो। आपण म्हणतो त्याला प्रारब्धानुसार तसं भेटलेलं आहे, त्याचं संचितानुसार त्याला तसं भेटलेलं आहे। म्हणजे समर्थ म्हणतात क्रियामान कर्मामध्ये षडकर्म येतात म्हणजे 6 प्रकारची कर्म येतात। त्या कर्माचा परिणाम आपल्या संचित कर्मामध्ये होतो आणि संचित कर्माच्या वाढीतून प्रत्यक्ष भोगत असताना जे कर्म आम्हाला करावे लागते किंवा जे कर्म आमच्या नशिबी येते त्याला आपण प्रारब्ध कर्म असं म्हणतो। म्हणून म्हटलंय बघा प्रारब्ध माझे सहसा टळेना म्हटलेलं आहे समर्थाने। प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझ विन रामा मज कंठ वेना। आधी कर्म करा म्हणून समर्थाने सांगितलंय आधी कर्म करा यथा सांग कर्म करावं उत्तमाचंच करावं त्याच्यातून निष्फल जी प्राप्ती याच्यातून जी प्राप्ती आहे ती उत्तमाचीच व्हावी। म्हणून समर्थ म्हणतात आहे की कर्म करावं कर्म सांडोण कधी न होय स्वधर्म। म्हणजे कर्म तर करावंच लागतं पण जन्माला आलेला मनुष्य नित्य कर्मात मात्र अडकतो। म्हणजे आपण म्हणतो जेवण करणं बाकीचे व्यवहार करणे ही सुद्धा काय आहे ही सगळी कर्मच करावी लागतात आपल्याला। जे शरीराकडनं काम केले जाते त्यालाही कर्म असं म्हणतात। करणारा कर्ता जरी वेगळा असला करणारा कर्ता आणि तो जे करतो त्याला कर्म असं म्हणतात किंवा ती जी क्रिया होते आपल्याकडून त्याला कर्म असं म्हणतात। लिहिते वाचणे पाहणे बोलणे हे सुद्धा कर्मच आहे। म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे आधी कर्माचा प्रसंग काय म्हटलंय आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे यथा सांग। कारण कर्माची सुरुवातच अध्यात्मामध्ये कर्म आणि उपासना आणि ज्ञान अशी त्रिसूत्री दिलेली आहे। कर्म करा उपासना करा आणि ज्ञान अशी त्रिसूत्री समर्थांनी आपल्याला दिलेली आहे। मग समर्थ म्हणतात आहे ज्ञान प्राप्त करा कर्म पहिलं कर्म करा उपासना करा ज्ञान प्राप्त करा आणि मुक्त व्हा। या त्रिसूत्रीतून माणसाचं जीवन चालायला पाहिजे पण या 3 मध्ये पहिल्यांदा कर्म आलेलं आहे मग ते कर्म आमच्या हातून यथासांग झालं पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात आहे बघा यथासांग ते कर्म काही घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना। आम्हाला पुण्य पाहिजे असते पण कर्म यथासांग नको असते। म्हणून यथासांग कर्म घडण्यासाठी ते कोणत्याही प्रकारचं काम असो व्यावहारिक काम असो कुठलंही काम व्यवस्थित झालं पाहिजे। जर आपल्याला लिहायचं असेल तर लिहायचं कसं चांगल्या अक्षरात लिहावं खाडाखोड करू नये ते शुद्ध लिहावं वाचून पाहावं। लिहिताना सुद्धा यथासांग कर्म बोलतानाही यथासांग कर्म। बोलताना मनुष्य काहीतरी बोलून जातो आणि मग क्षमा मागत बसतो त्याला कर्म यथासांग म्हणता येणार नाही हो। कारण कर्म कसं आहे कर्म करण्याच्या अगोदर विचार करावा बोलण्याच्या अगोदर जर विचार केला तर बोलल्यानंतर जे फळ आहे ते उत्तमच प्राप्त होते।
आमच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हे सुद्धा एक काय आहे? कर्म आहे. आणि त्या कर्मातून सुद्धा एक उत्तम परिणाम आहे. म्हणून समर्थ म्हणतात, बरे बोलता सुख वाटे, हे तो प्रत्ययास येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. म्हणजे समर्थ म्हणतात, आमच्या मुखातून निघालेला तो शब्द मापूनच निघाला पाहिजे. म्हणून समर्थांनी दिलेलं आहे, आधी कर्माचा प्रसंग म्हणून सांगितलंय, आधी कर्माचा प्रसंग आहे. बोलताना काय बोलतोय याकडे लक्ष असावं. कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग प्रत्यवाय घडे. प्रत्येक माणसाला सर्वप्रथम कर्म हेच करावं लागतं. म्हणून कर्म हे जे करायचं आहे ते कसं केलं पाहिजे? व्यवस्थितच केलं पाहिजे. त्यात काही न्यूनता राहिली नाही पाहिजे. म्हणजे व्यंग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणजे त्यामध्ये काहीही आपल्याला न्यूनता राहिली नाही पाहिजे. मग त्याला काय होतो? दोष लागतो. म्हणून आपल्या मुखातून निघालेला शब्द हे सुद्धा काय आहे? कर्मच आहे हो. आपल्याला वाटतं आपण काम करतो म्हणजे कर्म झालं, बाकीचं हे बोलतो, लिहितो, वाचतो हे कर्म नाही, तर कर्म आहेत. आपलं बोलणं सुद्धा हे कर्म आहे. म्हणून म्हटलंय, बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. आम्ही आमच्या मुखातून निघालेला शब्द तो तोलून मापूनच निघाला पाहिजे, विचारपूर्वक निघाला पाहिजे. त्याचा काय परिणाम होईल याचा आधी विचार करावा आणि मग बोलावं. कारण या कर्मामध्ये समर्थ म्हणतात, कर्म उत्तम करा. या कर्मामध्ये 6 प्रकारची कर्म आहेत. कर्म समर्थ म्हणतात उत्तम करा. आता बोलून सुद्धा माणूस काय होतो? एखाद्याला असं बोलतो की त्याला मारायची पण गरज नाही. त्या बोलण्याचाच मारा त्याच्यावर असा होतो की काही वर्षानुवर्ष ते शब्द जे आहेत ते त्याच्या कानाभोवती असे घुमट फिरत राहतात. मग समर्थ म्हणतात, बोलताना कसं बोलावं? आपल्याकडून, आपल्या वाणीतून निघालेला शब्द हा दुसऱ्याला बोचता कामा नये, हे टोचता कामा नये. म्हणून समर्थ म्हणतात, बोलताना आधीच विचार करावा, म्हणजे जेणेकरून नंतर त्रास होत नाही. कारण जसा आपल्याला एखादं बोलल्यानंतर आपल्याला जसा त्रास होतो तसा दुसऱ्यालाही त्रास होतो. मग ते बोलताना आपण पहिल्यांदाच विचार करावा, जेणेकरून ती चूक आपल्याकडून पुन्हा होऊ नये. कारण एकदा बोललेला शब्द, एकदा वाणीतून निघालेला शब्द, एकदा वैखरीतून निघालेला शब्द तो मागे घेता येत नाही. म्हणून बघा, काही लोकांना खूप वर्षापूर्वीचं आठवत असतं. जशी म्हातारी लोक आहेत, त्या म्हाताऱ्या लोकांना आपल्याला कोणी त्यावेळी त्रास दिला, अगदी बालपणापासूनचं सगळं आठवतं. परंतु जे चांगलं आहे ते कमी आठवतं, परंतु वाईट आहे, एखाद्याने काही बोललेलं आहे, कोणता शब्द उद्गारलेला आहे, हे आपल्याला मात्र त्या वयानुसार आपल्याला आठवत राहतं. अगदी आपल्याला शेवटपर्यंत ते आठवतं, तो मला असा बोलला होता. म्हणजे ते जे बोलणं आहे दुसऱ्याच्या मनाशी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. म्हणजे दुसऱ्याच्या मनाला ते लागलेलं आहे, ते कायम वर्षानुवर्ष त्याला आठवतं आहे. म्हणजे केवढा मोठा आघात त्याच्या मनावर झालेला आहे याचा विचार करा. म्हणून समर्थ म्हणतात, हे सुद्धा कर्म आहे. हे सुद्धा आपण व्यवस्थित अगदी मापून बोलताना अगदी मापूनच बोलावं, जेणेकरून आपल्याला आपल्या बोलण्याचा दुसऱ्यावर वाईट परिणाम होता कामा नये किंवा त्याला वाईट वाटता कामा नये असं आपण बोलावं. मग समर्थाने या कर्मामध्ये पहिलेच दिले, आधी कर्माचा प्रसंग, सगळ्याच्या आधी तुमचा कर्माचा प्रसंग बघितला जाणार आहे. सगळे तुम्हाला भोगायचे आहे, ते कर्मानुसार भोगायचे आहे. म्हणजे कर्म केले पाहिजे सांग, जर यथा सांग कर्म केलं. म्हणून कर्म करताना आधीच आपण कोणतं कर्म करतो आहोत. आपल्याला वाटतं काही वेळा की आपल्याला कोणच बघत नाही, परंतु वर बसलेला परमेश्वर आपल्याला बघतो आहे आणि त्याची पोचपावती आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात तो देतो आहे. म्हणून कर्म करताना अंधारातही अशी कर्म करावी ती उजेडातही चांगली स्पष्ट दिसू शकतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की कर्म करताना असं करा की जेणेकरून त्या कर्माची कुठेही आपल्याला लाज वाटता कामा नये, त्या कर्माचं कुठेही आपल्याला कमी वाटता कामा नये. कुठलंही काम असो, आपण अगदी व्यवस्थितपणे आपलं कर्तव्य समजून ते उत्तमरित्या करत राहणं हे आपलं काम आहे. कुठलंही काम असो, जेवणं, बोलणे, खाणे, फिरणे. त्यामुळे समर्थ म्हणतात आहे, हे सगळं कर्म आहेत आणि या कर्मामध्ये 6 प्रकारची कर्म येतात. त्यामधील पहिलं आहे नित्यकर्म.
आता नित्यकर्म म्हणजे आपल्याला माहिती आहे, जे आमच्या जीवनाला, आमच्या देहाला चालवण्यासाठी ज्या गोष्टी आम्हाला सहज कराव्या लागतात त्या नित्यकर्म आहेत. त्यालाच आपण नित्यकर्म असं म्हणतो. नित्य म्हणजे नेहमी, रोज जी कर्म आपण करतो. आता रोज कोणती करतो? मग त्या नित्यकर्मामध्ये आपले देहधर्म आहे, देहासाठी आहे, त्यानंतर खाणे आहे, पिणे आहे, झोपणे आहे, या गोष्टी नित्यकर्मात मोडतात. पूजा अर्चा करणे आहे, आपण भगवंताची पण पूजा करतो. नेहमी भगवंताच्या समोर जाऊन दिवा लावणे, धूप अगरबत्ती ओवाळणे, भगवंताला फूल अर्पण करणे, मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नित्यकर्मामध्ये आणतो. सकाळी उठून स्वयंपाक करणे, आपल्या ज्या विधी आहेत काय त्या करणे, म्हणजे हे सगळं आपलं नित्यकर्म झालं हो. व्यवहारात पण नित्यकर्म आहेत. आपल्याला वाटतं हे नेहमीचंच झालं, पण व्यवहारात पण काही नित्यकर्म आहेत. जसे की स्वयंपाक करणं, कपडे धुणं, या सगळ्या नित्यकर्मामध्ये आपण परमेश्वराची आराधना करणे हे सुद्धा एक नित्यकर्म आहे. नुसती हीच कामं करणं नाही, तर परमेश्वराची आराधनाही करणं हे सुद्धा नित्यकर्म आहे. दररोज त्या परमेश्वराला सकाळी उठून त्या परमेश्वराला हात जोडणे की हे समर्था, तुमच्यामुळे हा सुंदर दिवस जो उजाडलेला आहे तो मला तुमच्यामुळे दिसलेला आहे, आणि या पूर्ण दिवसाची सुरुवात तुमच्या श्री समर्थांच्या आशीर्वादाने व्हावी, कृपेने व्हावी, आणि हा पूर्ण दिवसामध्ये मला माझे कर्म जे आहे ती यथासांग अगदी उत्तमाची घडावी असं निवेदन आपलं असावं. आणि संध्याकाळी परत झोपताना आपण परत त्या परमेश्वराला हात जोडून नमस्कार करावा की हे समर्था, आजचा दिवस माझा खूप उत्तमाचा गेला. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आज मी कोणालाही दुखवलं नाही, कोणालाही काही बोलले नाही, म्हणजे माझं आजचं कर्म कसं गेलं, आजचा दिवस कसा श्री सद्गुरुचरणी समर्पयामी. म्हणजे जे काही कर्म केलेलं आहे ते यथासांग श्री समर्थांचरणी आपण ते सोपून दिलं. मग समर्थ म्हणतात व्यवहारातील पण नित्यकर्म आहेत, जसं स्वयंपाक करणे, कपडे धुणे. तसंच समर्थ म्हणतात नेहमीच आहे परमेश्वराची आराधना करणं. त्या परमेश्वराची आराधना करणे, नामजप करणे, आणि ते नित्यकर्म करत असताना यथासांग व्हावं. जसं घरातल्या गृहिणीला ही सगळी कामं माहिती आहे तो, आणि तिला माहिती आहे ती प्रत्येक काम अगदी न चुकता व्यवस्थित करते, आणि एक जरी काम राहिलं तरी तिला माहीत असतं की माझं अजून हे काम राहिलेलं आहे, मला ते आवरायचं आहे, म्हणून ती दिवसभरात ते सगळं कामं आवरून स्वतःचं सगळं सांभाळून ती कामं सगळी आवरत असते. आणि नित्यकर्मामध्ये सुद्धा इतके बारकावे आपण सांभाळतो आणि इतक्या बारकाईने ती काम करतो. एखाद्या स्त्रीला बघा, जी घरातलं सगळं काम करते, आपण म्हणतो घरी असते, काय काम आहे असं म्हणणं सोपं आहे, परंतु गृहिणीला भरपूर कामं आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिला काम असतं, तिला कधीही सुट्टी नाही. जॉबला जाणाऱ्या माणसांना संडेची सुट्टी तरी असते, परंतु जी नेहमी काम करते तिला कधीच सुट्टी नाही हो. वर्षाच्या 12 महिने तिला कामच आहे. मग ते प्रत्येक काम अगदी ती कशी न चुकता व्यवस्थित करते. त्या कामामध्ये ती इतके बारकावे असतात की आपल्यालाही ते दिसत नाहीत, एवढं ते सगळं सांभाळून अगदी स्वच्छ नेटकं घर आपलं सुंदर ठेवते. आणि इतक्या बारकाईने ती काम करते की समर्थ म्हणतात की तिला जर कोणी हेल्प केली, किंवा तिच्या मुलाने असेल, मुलीने असेल, किंवा तिच्या नवऱ्याने असेल, तिला जर त्या कामामध्ये तिचं काम एखादं त्यांनी केलं तर त्या कामामध्ये राहिलेल्या बारकावा बरोबर तिला दिसतो, आणि त्याच्यातून ती ते काम व्यवस्थित करते. म्हणजे तिचं आपल्या कामावरून सगळ्या कामावर सुद्धा ती लक्ष ठेवते. म्हणून समर्थ म्हणतात जो मनुष्य हे कर्म उत्तम करतो त्याचा स्वधर्म घडतो. म्हणून म्हटलेलं आहे प्रपंच सुखेने व करावा, याचाच अर्थ नित्य कर्म उत्तम व्हावं. आता हे झालं पहिलं कर्म. आता समर्थांनी दुसरं कर्म दिले. हा कर्मामध्ये दुसरं कर्म नैमित्तिक कर्म. आता हे कर्म कसं होतं? नैमित्तिक याच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. नैमित्तिक निमित्ताने केले जाते. ते आमच्या जीवनामध्ये जगत असताना, म्हणजे जीवनामध्ये आपण जगत असताना अनेक निमित्त येतात. आता 16 प्रकारचे संस्कार आपल्याला माहिती आहेत.
तेच याच्यामध्ये येतात. म्हणजे कान कधी टोचायचे, नाव कधी ठेवायचं, पाळण्यात मुलाला कधी घालायचं, इतर कार्यक्रमही यात येतात. वर्षभरामध्ये अनेक सणवार येतात, उत्सव येतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर भरपूर उत्सव आहेत, सण आहेत. मग हे सगळे जे सण उत्सव येतात, या जो काही सण असेल, आता नागपंचमी आहे, कृष्णाष्टमी आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे किंवा गणेश चतुर्थी आहे, मग या सगळ्या सणाला काय काय करावं, काय काय केलं जातं, काय काय त्याची विधी आहेत, हे आपल्याला बरोबर माहिती असतं. कारण हे कर्म यथा सांग कर्म तेही घडे ना. म्हणजे हे कर्म आपल्याला कसं करायचं, काय त्याची पूजा करायची, कसं त्याचं प्रतिष्ठापन करायचं, हे सगळं आपल्याला प्रतिष्ठापन करायचं, हे सगळं आपल्याला माहीत असतं. कारण समर्थ म्हणतात हे वर्षानुवर्ष चालतच आलेलं आहे. मग हे जे संस्कार आहेत, 16 संस्कार आहेत, ते त्याची एक मर्यादा आहे. म्हणजे कोणत्या वेळामध्ये काय करायचं, मग इतर कार्यक्रमही त्यामध्ये येतात. अनेक सणवार असतात वर्षभरामध्ये, अनेक उत्सव असतात. या जीवनामध्ये नैमित्तिक कर्म सुद्धा आपल्या हातून यथासांग झालं पाहिजे. आता तिसरं कर्म आहे जे आम्ही नित्य कर्माला जोडून वापरतो, त्याला म्हणतात काम्य कर्म. म्हणजे समर्थ म्हणतात कामनापूर्तीसाठी केलेलं कर्म. कामना म्हणजे इच्छा हो, आणि ती इच्छा पूर्ण होईल. नुसती इच्छा म्हणून चालणार नाही. जर स्वप्न आम्हाला पूर्ण करायची असतील तर सगळ्यात पहिले पैशाची गरज आहे. नुसती आपल्याला इच्छा आहे म्हणून केलं म्हणून झालं का हो? नाही, त्याच्यासाठी आपल्याला काही पैशांची गरज लागणार आहे. पैशांशिवाय काहीच होत नाही. अन्न आणण्यासाठी, आता समजा घर चालवायचं आहे तर सगळ्याला पैसा लागणार. घर चालवायचं आहे म्हणजे अन्न शिजवावं लागेल, कपडे, पाणी, भांडी, सगळं जे काही आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसा लागणार आहे. पैशाची गरज भासणार आहे. मग त्याच्यासाठी, कपड्यांसाठी, नंतर घरासाठी जागा घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे किंवा एखादी जागा आपल्याला घ्यायची आहे, लग्न करायचं आहे, तरी पैशांची गरज लागते. म्हणजे द्रव्य पाहिजे लग्नाला, द्रव्य पाहिजे घराला, द्रव्य पाहिजे स्त्रीला, कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. म्हणून समर्थ म्हणतात धनप्राप्तीसाठी आपण कष्ट केले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे, तरच आपल्याला धन मिळणार आहे. नाहीतर घरात बसून आपल्याला कोणीही धन आणून देणार नाही. स्वतः कष्ट केले पाहिजेत. म्हणून म्हटलंय धन असावं. समर्थांनी म्हटलं भरपूर पैसा पाहिजे, कमवला पाहिजे, पण धनाची आसक्ती नसावी. धन असावं आपल्याकडं, पण धनाची आसक्ती नसावी. धन आले की माणुसकी विसरून जातात. मनुष्याला विसरून जातो, नुसता पैशाच्या नादात राहतो. परंतु ते चुकीचं आहे हो. ज्यावेळी आपली परिस्थिती नव्हती, ज्यावेळी आपली ही परिस्थितीवर मात करून आपण जे मिळवलेलं आहे ते टिकवून ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण नुसता पैसा आला आणि सगळ्यांना विसरून गेलं, नाती काय गोती काय काहीच माहीत नाही. ज्यावेळी पैसा नव्हता ते सगळ्यांना जोडून राखून राहत होते. असं नाही करायचं. पैसा आला तरी उतू नये, मातू नये आणि घेतला बसा सोडू नये. जे आहे त्यात समाधान मानावं आणि जे आलं आहे, जे समर्थाने उत्तमाचं दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे, ते जपणं आणि त्याचा योग्य उत्तम वापर करणं आपल्यावर आहे. ते कर्म आपल्याला उत्तमरित्या करता आलं पाहिजे. धनाची आसक्ती नसावी. धनप्राप्तीला हरकत नाही हो, पण प्राप्त धनामध्ये इच्छा ठेवून अधिक मिळाला पाहिजे या हवेला संतांनी नाकारलेलं आहे. कष्ट करून आपलं ते धन मिळवावं, श्रीमंत व्हावं आणि शेवटी मात्र ते सगळं सोडून द्यावं. म्हणून म्हटलंय समर्थाने, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांच्या मुखी यश द्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. काय सांगितलंय? भला रे भला बोलती ते करावे आणि बहुता जनांच्या मुखी यश द्यावे, परी शेवटी सर्व सोडून सगळं मिळवावं, सगळं यश प्राप्त करावं आणि शेवटी काय? मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे सगळं सोडून जावं. कारण शेवटी पैसा घेऊन जाणार नाहोत. जे काही आपण कमवलेलं आहे, पैशा व्यतिरिक्त जी आपण काही माणुसकी जपलेली आहे, तीच नंतर आपली आठवण काढणार आहे. किती पैसा होता, कुठे ठेवला होता, काहीही त्याचा नंतर कोणीही आठवण काढणार नाही. पण त्या पैशामध्ये माझं मन नाही आहे. पैसा संसारासाठी आवश्यक आहे, पण पैसाच म्हणजे संसार आहे आणि पैसाच माझं जीवन आहे, अशा प्रकारचा विचार माणसाचा नसावा. श्रीमंती असावी, कारण गरज आहे. आता काळाची गरज आहे. सगळ्या गोष्टी एवढ्या महाग झालेल्या आहेत
एखादी भाजीची जुडी जरी घ्यायला गेली तरी 25 आणि 30 रुपये लागतात. पाव किलो भाजीला 30 रुपये 25 रुपये लागतात. मग समर्थ म्हणतात ठीक आहे, पैसे लागणारच आहेत, कारण आपल्याला नेहमीचा जोरहाट गाडगा आहे ते आपल्याला चालवायचं आहे आणि त्यासाठी पैसा आवश्यक आहे. आणि आता तर एवढी महागाई झालेली आहे की पैशाशिवाय तरणोपाय नाही. त्याच्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत आणि कष्ट आपले अत्यंत प्रामाणिक असावे, कुठेही फसवेगिरी नसावी, कोणालाही फसवून लुबाडून आपण त्याचं घेता कामा नये. ते काही टिकणारं नाही हो, काही काळ त्याचा आनंद भेटेल, नंतर काही येरे माझ्या मागले. मग समर्थ म्हणतात आहे जे काही मिळवायचं आहे ते उत्तम प्रकारे उत्तम मार्गाने, जेणेकरून ते आपल्याला स्पष्ट दुसऱ्याला सांगू शकेल की हे माझं स्वतःचं आहे, मी हे स्वतः प्राप्त केलेलं आहे, मी कष्ट करून ते मिळवलेलं आहे. समर्थ म्हणतात याची सगळ्याची गरज आहे. मग श्रीमंत असावे पण आसक्ती नसावी, ममत्व नसावं, त्याच्यात माणसाने अडकू नये, कारण पैसा हा शेवटी तो जाणार आहे, तो शेवटी चंचल आहे. जसं मन चंचल आहे तसं लक्ष्मी सुद्धा चंचल आहे. पैसा प्राप्त केला तर त्याचा वापर केला गेला पाहिजे. पैसा असतो लोकांजवळ, पण तो कुठे? बँकेत धन होतो, बँकेचं धन होतो. नुसता पैसा जाऊन जाऊन बँकेत भरतोय, पण स्वतःला खायला म्हणजे स्वतः वापरायला मात्र खूप तो वापरतच नाही आहे तसे दिवस काढतोय आणि बँकेमध्ये सगळं धन नेऊन ठेवतोय. मरताना मात्र ते बँकेतले पैसे बँकेतच राहतात हो आणि ते मागच्या पिढीला मिळतात, परंतु त्याला स्वतःला त्याचा काहीही वापर करता येत नाही. त्याच्या नातवंडांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या पतवंडांना सगळ्यांना ते पैसा तो मिळतो. तो काय कामाचा तो पैसा? एक तर त्या पैशाचा वापर करा किंवा कोणाला तरी दान द्या. दान म्हणजे ज्याला गरज आहे त्याला दान देणे. आता समर्थ म्हणजे सगळाच नाही द्यायचा हो, आपल्याला जेवढी ज्याला गरज आहे त्याच्यातलं निम्म तरी आपल्याला देता आलं पाहिजे. नुसता पैसा साठवला आणि बँकेत नेऊन ठेवला, धड स्वतःलाही वापरत नाही आणि कोणाला मदत पण करत नाही वेळेच्या अडचणीच्या वेळी, तर काय कामाचा हो. म्हणून सत्पात्री देववेल ते द्यावे. सत्पात्री माणूस पाहून त्याला गरजेनुसार मदत करता आली पाहिजे. आणि जर आम्ही त्या धनाचा वापर केला नाही, तर त्याचं दान केलं नाही, तर शेवटी जे धन आहे ते शेवटी तुम्हाला सोडून जावं लागेल. त्या धनाचा एकही रुपया आपल्या सोबत शेवटी जाताना येणार नाही, कारण येतानाही आपण रिकामे आलेलो आहोत आणि जातानाही रिकामे जाणार आहोत. अशी कुठलीच वस्तू नाही की जी आपण वस्तू जाताना नेणार आहोत. येतानाही आपण काय केलेलं? मुठा बंद करून आलेलो आणि जाताना हात सोडून जाणार आहोत. मग समर्थ म्हणतात आहे की हे सगळं जे जमा करायचं आहे इथेच जमा करून इथेच ठेवायचं आहे. ते फक्त आपल्या सोबत जाणार आहे. ते आपलं कर्म, जे तुम्ही कर्म करताय तेच तुमच्या सोबत जाणार आहे आणि तीच तुमची पोचपावती आहे. म्हणून कर्म केलं पाहिजे यथासांग. कर्म उत्तमाचं करा. पैशाच्या नादामध्ये कर्म आपण चुकता कामा नये. जी कर्म दिलेली आहे ती उत्तमाचीच व्हावी. म्हणून समर्थ म्हणतात आहे जाताना आपल्यासोबत शेवटी काही जाणार नाही. धनाचा आपण एवढं धन कमवलं परंतु त्याचा एकही रुपया आपल्यासोबत जाणार नाही, म्हणून दे दान. समर्थ म्हणतात अशा प्रकारे कर्म आमचं उत्तम झालं पाहिजे. नंतर समर्थ म्हणतात ते नैमित्तिक कर्म. आता नित्य कर्म म्हणजे धनप्राप्तीसाठी काम्य कर्म, आणि आता चौथं कर्म दिलेलं आहे ते म्हणजे प्रायश्चित्त कर्म. हे सर्वात महत्वाचं आहे. ज्या कर्माचा आपल्याला नेहमीच कंटाळा येतो, जे कर्म आपल्याला नकोसं वाटतं ते कर्म म्हणजे प्रायश्चित्त कर्म. सगळं करतं माणूस, परंतु प्रायश्चित करायला मात्र तयार नसतो. मी कशाला वाकू, माझा ग आहे, माझा अहंकार आहे, तो माझा आडवा येतो. बघा काही सख्खे भाऊ वर्षानुवर्ष बोलत नाहीत का, तर तू पहिला की मी पहिला बोलणार. म्हणजे हा जो ग आहे, अरे एकदा सॉरी म्हणून टाक, मग कशाला एवढं भांडण तंटा एवढं वाढवायचं. ठीक आहे ना, नाही पटत जास्त नका बोलू, थोडंसं बोला, जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलायचं. एवढं वर्षानुवर्ष अगदी कट्टर विरोधी पक्षासारखं दोन्ही उभे आहेत, काही फायदा नाही हो. सख्खे भाऊ जे लहानपणी एकत्र खेळले, एकत्र बागडले, एकत्र शिकले, एकत्र राहिले, एकत्र जेवले, एकत्र झोपले, तीच भावंड आता मोठी झाल्यावर मात्र एकमेकाचं तोंड बघत नाहीत. अशी अवस्था व्हायला नको. म्हणून समर्थ म्हणतात ज्या कर्माचा आपल्याला सतत कंटाळा येतो ते कर्म म्हणजे प्रायश्चित्त कर्म. आम्ही सगळी कामं करतो पण स्वारी म्हणायला तयार नसतो. आपलं मन स्वच्छ होण्यासाठी ते कर्म खूप आवश्यक आहे हो.
कुठलं कर्म? तर जे कर्म आमच्या मनाला स्वच्छ करतं त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हटलेलं आहे. आपल्याकडून एखादी चूक होते, ठीक आहे ना, चूक काय प्रत्येकाकडून, माणूस आहे तिथे चुकणार आहे. मग चूक झाली, मग चूक होते म्हणून माणूस म्हटलं की त्याच्याकडून चूक होणारच. मग चूक झाल्यानंतर ती दुरुस्त करता आली पाहिजे. ती दुरुस्ती म्हणजे प्रायश्चित्त कर्म आहे. आणि ज्याला आपल्या कर्मामुळे त्रास झाला त्याची क्षमा मागणे साधं आहे हो, याच्यात काही अवघड नाही. पण हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण लोक स्वारी म्हणायला आता तयार नाहीत. तू माघार घेणार की मी माघार घेणार, याच्यावरच कित्येक वर्षानुवर्ष नाती संपलेली आहेत, पिढ्यानपिढ्या त्याच्यावरच गेल्या. परंतु समर्थ म्हणतात की क्षमा मागणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ते सगळ्यांना जमत नाही. साधं उदाहरण घ्यावं, आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं बघा, एखाद्याला लहान असो व्यक्ती वा मोठी असो, पाय लागला, जर तुमचा पाय लागला असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्याला नमस्कार कर. लहानपणापासून आपली आई सांगत असते, वडीलधारी माणसं जी आहेत ती आपल्याला सांगत असतात. पाय लागला की आपलं बघा हात नकळत त्याच्या पायाकडे जातो आणि आपण नमस्कार करतो, सॉरी असं म्हणून. मग आपण त्याला नमस्कार करायचो, म्हणजे पाय लागला म्हणून आपण त्याची क्षमा मागितली आहे. आणि क्षमा मागितल्याने आमचं चित्त शुद्ध होतं आणि क्षमा केल्यानंही चित्त शुद्धच होतं. आणि 5व्या कर्मामध्ये आहे जे निषिद्ध कर्म आहे, जे कर्म आम्ही कधीही करू नये त्या कर्मामध्ये, ते कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. आता त्याच्यामध्ये काय असतं, तर त्या कर्मामध्ये चोरी करणं, कोणाला फसवणं, कोणाशी खोटं बोलणं, मद्यपान करणं, या गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत. मग हे कर्म जर आमच्या हातून होत असेल किंवा झालं असेल तर त्याबद्दल प्रायश्चित्त कर्म करून पुढे ते होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. शरीर आणि मन याला वाईट सवय केव्हाही लागू शकते हो, म्हणून शरीर आणि मनाला वाईट सवय लागू नये म्हणून समर्थ म्हणतात उपासना आहे. म्हणून म्हटलंय उपासनेला दृढ चालवावे. तुम्ही उपासनेत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठपर्यंत आलेलो आहे. म्हणून पहिले कर्म, नंतर उपासना आणि त्यानंतर ज्ञान, अशी त्रिसूत्री इथे समर्थ सांगतात आहे. मग ते करत असताना कर्तव्य पण आहे, आपली कर्तव्य बजावणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळी आपण जप करतोय किंवा परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि जर एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी आहे, आपली आई म्हणा, वडील म्हणा, जर एखादी वयस्कर व्यक्ती जर आजारी आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष न देता जर आपण भगवंताच्याच स्मरणामध्ये राहिलो तर आपले कर्तव्य तिथेच राहिलं हो. त्याला गरज आहे, त्यांना गरज आहे आपल्या शब्दांची, आपल्या आधाराची गरज आहे आणि आपण इथे मस्त बसलोय, चालेल का हो नाही. म्हणजे कर्तव्य बजावणंही तेवढंच गरजेचं आहे, आपली कर्तव्य बजावणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून अशा प्रकारे या कर्मामध्ये आम्ही, समर्थ म्हणतात, आम्ही एखादं कर्म करत असताना ते जर यथासांग झालं नाही तर काय करू आपण. जसं पेपर विद्यार्थ्यांनी चांगला सोडवण्याचा प्रयत्न करावा, पण त्यांच्याकडनं जर एखादी चूक झाली तर काय करावं, तर समर्थ इथे सांगतात आहे. समर्थ म्हणतात आहे, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे यथासांग. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यय घडे. म्हणजे प्रत्येक माणसाला सर्वप्रथम कर्म हे करावंच लागतं आणि म्हणून कर्म जे करायचं आहे ते व्यवस्थितपणे केलं पाहिजे. त्यात काही न्यूनता राहता कामा नये, त्यात काही व्यंग म्हणजे दोष राहता कामा, मग त्याला दोष लागतो. व्यंग म्हणजे विघ्न येतो. जर कर्म करत असताना एखादं जर विघ्न आडवं आलं तर काय व्हावं, तर त्या विघ्नाचं प्रायश्चित्त घ्यावं. मग प्रायश्चित्त काय आहे तर समर्थ पुढे सांगतात बघा, म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडले, जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. मग आता कर्म चुकलेलं आहे आणि कर्मामध्ये विघ्न आलेलं आहे, मग काय करावं, तेथे हरिस्मरण करावे. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, काही कमी पडलं तर भगवंताची क्षमा मागावी. म्हणून कर्म आरंभिले, मग म्हणूनच कर्माची सुरुवात केलेली आहे. काही एक सांग घडले, जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. म्हणून एखादे कर्म आरंभले असता म्हणजे सुरू केलं असता, म्हणून कर्म आरंभिले काय होतं, ते काही प्रमाणात यथासांग घडले, काही एक सांग घडले. पण समर्थ म्हणतात, जेथे अंतर पडले तेथे हरिस्मरण करावे. पण काही ठिकाणी त्यात चूक झाली तर तिथे काय करावं, हरिस्मरण करावं.
म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे की त्या परमेश्वराची, त्या भगवंताची क्षमा मागावी आणि भगवंताचं स्मरण करून पुढे चालावं. मग कर्म करत असताना आपल्याकडनं जर यथासांग होऊ शकलं नाही तर त्या यथासांगसाठी आपल्याला काय करावं लागेल? हरिस्मरण करावं लागेल. मग समर्थ म्हणतात आहे हरिस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणजे भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हरी म्हणजे भगवंत, हरीचं स्मरण, भगवंताचं समर्थांचं, त्या परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून आपण पूजा करण्याच्या अगोदर किंवा संध्या करण्याच्या अगोदर समर्थ म्हणतात आम्ही भगवंताचं नाम घेतो. कर्मामध्ये जर काही कमी जास्त पडलं तर त्याची भरपाई नाम करतो. पण असंही करायचं नाही की कर्म कसेही करू आणि भगवंताचं नाम घेऊ. लक्षात ठेवा. म्हणजे कर्म करताना ते यथासांगच झालं पाहिजे. कसंही कर्म करायचं आणि भगवंताच्या नावावर ते ढकलायचं असं करू नये. म्हणजे कसंही कर्म करून भगवंताचरणी समर्पयामी असं करून चालणार नाही. कर्मामध्ये कर्म करत असताना आम्ही आमच्या यथाशक्ती, यथामती, यथाबुद्धी आम्ही ते केलं पाहिजे. पूर्ण प्रयत्नाने ते केलं पाहिजे. पण ते पूर्ण प्रयत्नाने करत असताना जर काही कमी जास्त झालं असेल तर भगवंताने ती पूर्तता करावी. म्हणून पूजेच्या शेवटी बघा काही मंत्र म्हटले जातात. सगळी पूजा यथासांग होते, पण पूजेच्या शेवटी जो मंत्र म्हटलेला जातो तो सुद्धा महत्त्वाचा आहे. जसं आपण म्हणतो यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. म्हणजे समर्थ म्हणतात की यथाबुद्धी जे आम्ही केलं पाहिजे ते पूर्ण प्रयत्नाने केलं पाहिजे. मग पूजेच्या शेवटी काही मंत्र म्हटले जातात. त्या मंत्रामध्ये भगवंताला प्रार्थना असते. त्या प्रार्थनेमध्ये भगवंताला प्रार्थना असते मंत्रांमध्ये. काय तर समर्थ म्हणतात माझ्याकडनं जसं घडलेलं आहे तसं मी यथानुशक्त्या माझ्या शक्तीनुसार मी काही ती पूजा मांडलेली आहे किंवा संपन्न केलेली आहे. मग समर्थ म्हणतात आहे की तसं मी केलेलं आहे आणि आता राहिलेलं काम आहे की मी तुझं नाम घेतो आहे, ते तू पूर्ण करून टाक. म्हणून समर्थ इथे म्हणतात शेवटी तो म्हटला जातो. म्हणून म्हटलंय तरी तो हरी आहे कैसा, तरी तो हरी आहे कैसा. अरे आम्ही ज्या हरीचं नाम कर्मानंतर घेणार आहोत, कर्माच्या पूर्ततेसाठी घेणार आहोत, तर तो हरी म्हणजे परमेश्वर कसा आहे, ज्याचं आपण नाव घेतो आहे, दिवसभर ज्याला जपतो आहे, ज्याच्या भरोशावर हे संपूर्ण विश्व चाललेलं आहे, ज्याच्या भरोशावर मी सकाळी उठून सगळी कामं करून घेते आहे. म्हणजे जो मला चालवतो आहे, बोलवतो आहे, खेळवतो आहे, झोपवतो आहे, उठवतो आहे, सगळी कामं सगळं कर्म यथासांग कडून घेतो आहे, तो आहे तरी कसा. का नुसतंच नाम घ्यायचं? राम नाम तो हर कोई कहे, तसं नाम घ्यायचं का? ठक ठाकूर और चोर. म्हणजे राम नाम कोणी पण घेतं, सगळेच घेतात, ठक ठाकूर और चोर नाही. तर ते भगवंताचं नाम जे आम्ही घेणार आहोत तो भगवंत कसा आहे हेही आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून समर्थाने पुढे सुंदर ओवी दिलेली आहे. तरी तो हरी आहे कैसा, विचार पहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. खूप उत्तमाची ओवी आहे. तरी तो हरी आहे कैसा, पण ज्याचे स्मरण करायचं आहे, ज्याला पूजायचं आहे, ज्याच्या सामर्थ्यावर हे सगळं चाललेलं आहे, तो हरी आहे तरी कसा याचाही विचार करावा. तरी तो हरी आहे कैसा, विचार पहावा ऐसा. मग म्हटलंय संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. मग समर्थ म्हणतात आहे की तरी कसा याचाही विचार करणं आवश्यक आहे. संध्या करण्यापूर्वी त्या जगदीशाची 24 नामं घेऊन त्याचं स्मरण करावं, त्याचं स्मरण करावं. मग समर्थ म्हणतात आहे की त्याची जी नामं आहेत ती 24, त्याची जी नामं आहेत ती 24 नामं आहेत. म्हणून दिलेलं आहे संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. मग समर्थांनी म्हटले ते आवश्यक आहे. मग संध्या करण्यापूर्वी जगदीशाची 24 नामं घेऊन त्याचं स्मरण करावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे सहस्त्र नामामध्ये कोणी एक, अशा प्रकारे 24 नामं आम्हाला ते घ्यावे लागतात. म्हणून समर्थांनी त्याचा अधिक विस्तार केला आहे. 24 नामच नाही तर भगवंताची कशी नामं आहेत, सहस्त्र नामं आहेत. 24 नामी सहस्त्र नामी, अनंत नामी तो अनामी,
तो आहे तो कैसा आहे अंतर्यामी विवेक ओळखावा. म्हणून समर्थाने त्याची 24 नामं नाही तर सहस्त्र नामं दिलेली आहेत. फक्त 24च नामं त्याची नाहीत तर सहस्त्र नामही आहे. तो हरी आहे कैसा विचार पाहावा ऐसा संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. 24 नामी सहस्त्र नामी अनंत नामी तो अनामी तो आहे तो कैसा आहे अंतर्यामी विवेक ओळखावा. मग ज्याची ती 24 नामं आहेत, फक्त भगवंत 24 नामापुरता मर्यादित नाही. ज्याची ती 24 नामं आहेत एवढेच नव्हे तर त्याची किती आहेत सहस्त्र नामं आहेत. 24 नामी सहस्त्र नामी अनंत नामी तो अनामी. त्याची फक्त सहस्त्र नामं काय पण अनंत नामं आहे. सहस्त्र म्हणजे ही संख्या झाली एका संख्येमध्ये मर्यादित झालं, तसं नाही आहे. तो अनंत नामी आहे. हो अनंत नामी तो अनामी. तो वास्तविक नामरूपातील वास्तविक नामरूपातील आहे हे आपण विवेकाने आपल्या अंतर्यामी ओळखावं. कारण भगवंत कुठं कुठे आहे आपल्याला सगळीकडे भगवंत आहे म्हणून सगळं जग चालतं आहे. म्हणजे भगवंत पुरून उरलेला आहे सगळीकडे आहे. मग समर्थ म्हणतात तो सहस्त्र नामी नाही किंवा 24 नामी नाही किंवा सहस्त्र नामी नाही, तो अनंत नामी आहे, तो अनामी आहे. म्हणून म्हटलंय सहस्त्र नामामध्ये कोणी एक स्मरता होत असे सार्थक. सहस्त्र नाम कोणाची आहेत भगवंताची आहे. कुठलंही नाम जरी घेतलं तरी सुद्धा आमचा तरणोपाय होणार आहे. म्हणजे कुठलंही नाम त्यातून आम्ही तरुणच जाणार आहोत. मग कुठलंही नाम जरी घेतलं तरी आपला तरणोपाय होणार आहे, आपण तरुण जाणार आहोत. म्हणून समर्थ म्हणतात इथे सहस्त्रनाम. आणि तो जो सहस्त्रनामी आहे तो मुळात अनंत नामी आहे. तो अमर्याद आहे आणि म्हणून तो अनंत नामी आहे. तो जो आहे तो अनंत नामी आहे आणि तो मुळात कसा आहे अनामी आहे. म्हणून म्हटलं आहे इथे 24 नामी सहस्त्र नामी अनंत नामी तो अनामी. तो आहे कैसा अंतर्यामी विवेके ओळखावा. आणि तो जो अनंत नामी आहे तो अनामी आहे. मुळात आपण त्याला कुठलं तरी नाम दिलेलं आहे. बघा कोणी श्रीकृष्ण म्हटला, कोणी राम म्हटले, कोणी हनुमंत म्हटले, कोणी दत्त म्हटले. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळी महादेवांना कोणी शंकर म्हटलं, कोणी भोलेनाथ म्हटलं, कोणी भगवान शंकर, कोणी भोलेनाथ, कोणी महादेव. अशी किती नामं त्या भगवंताला पडलेली आहे आणि आपण त्याला दिलेल्या नामाने ओळखतो आहे. मग समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे ब्राह्मण स्नान संध्या करून आला मग तो देवार्चनास बैसला यथा सांग तो पूजिला प्रतिमा देवो. मग समर्थ म्हणतात आहे आता समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे. हो आता म्हटलेलं आहे समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे यथासांग पूजा करण्यासाठी ब्राह्मण येऊन बसलेला आहे आणि तो प्रतिमेची पूजा करतो. प्रतिमेची पूजा कशी करावी आणि पूजेनंतर ती यथासांग कशी व्हावी याचा विचार समर्थ इथे सांगतात आहे. आणि म्हणूनच उपदेश नाम या समासामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही परमेश्वर ओळखला पाहिजे. उपदेश केलेला आहे कशासाठी की आपण परमेश्वर ओळखला पाहिजे. आणि परमेश्वर ओळखण्यासाठी पहिलं आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे. सांग कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय गडे. मग समर्थ म्हणतात आहे की परमेश्वर नेमका कसा आहे याची सुरुवातच प्रतिमा आहे. आपण परमेश्वर कुठे ओळखतो? हे श्रीकृष्ण आहेत, हे श्री राम आहेत, हे हनुमंतराय आहेत. हे आपण कसे ओळखतो? प्रतिमाने ओळखतो. जर प्रतिमा नसते तर आपण ओळखलं असतं का? मग समर्थ म्हणतात प्रतिमा सुरुवातच याची प्रतिमा आहे. म्हणून म्हटलेलं आहे नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. असं समर्थ सांगतात आहे. आम्हाला खऱ्या परमेश्वराची ओळख होत नाही, तो आपल्याला कळत नाही, तो आम्हाला जाणता येत नाही. म्हणून पहिली भक्ती आहे ती सगुण भक्ती आहे. म्हणून समर्थांनी दिले सगुणाच्या आणि संगे नाचेनी संगे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुण आम्हाला प्राप्त करायचा आहे. अगदी साधा आणि सरळ आहे. मनुष्यात ही विचार करून सुद्धा कधी कधी मनुष्य मुख्य गोष्ट आपण सोडून देतो आणि जी धरून ठेवायला नको तिच्यावरच आपण आपलं लक्ष केंद्रित करतो. म्हणून श्री समर्थांनी इथे दृष्टांत देऊन गोष्ट समजून सांगितलेली आहे. काय सांगितलं आहे तर पहिले समर्थ म्हणतात की उत्तम कर्म आपण करावं. उपदेश नामामध्ये समर्थांनी आपल्याला उपदेश केलेला आहे.
उपदेश करून सांगितलेला आहे समर्थांनी की आपण काय करतो, जी गोष्ट आपल्याला सोडायची आहे ती धरून ठेवतो आणि ती धरायची आहे ती सोडून देतो. म्हणून समर्थांनी इथे दृष्टांतच देऊन समजून सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिलं समर्थ म्हणतात या समासामध्ये आपण उत्तम कर्म केलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदाच दिलंय आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. मग समर्थ म्हणतात आहे की आधी पहिलं उत्तम कर्म करावं आणि त्या कर्माला यथासांग ते कर्म व्हावं यासाठी पूर्ण प्रयत्न करावं. पण ती यथासांग ते होऊ शकलं नाही तर मात्र भगवंताचं नामस्मरण करून त्यामधलं जे कमी आहे, जी न्यूनता आहे त्याची भरपाई करा. आणि म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 गोष्टी आपण पाहिल्या. म्हणून श्री समर्थ इथं उदाहरण देत आहेत की समर्थांनी इथे सांगितलेलं आहे बघा. 5व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात आहे की ब्राह्मण स्नान संध्या करून आला, मग तो देवार्चनास बैसला, यथा सांग तो पूजिला प्रतिमा देव. मग देवांचे जे अनेक प्रकार आहेत त्यातला एक देव आहे प्रतिमा देव. आणि ती प्रतिमा कुठल्याही धातूची असेल त्यांचं पूजन करणे याला प्रतिमा देव असं, प्रतिमा पूजन असं म्हणतात. मग प्रतिमेचं पूजन करायचं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की नाना देवांच्या नाना प्रतिमा आहेत. म्हणून तर आपण देवांना ओळखतो आहे. लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. मग सगुणाची आपण उपासना करतो. सगुण ज्याला आकार आहे, सगुण जो ज्याला आकार आहे त्या सगुणाची आपण पूजा करतो. परमेश्वर निर्गुण आहे की सगुण आहे हो, तो सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे परब्रह्म. मग परब्रह्म सगुण आहे की निर्गुण आहे, तर तो निर्गुण आहे. देवाला सगुणत्व दिलेलं आहे म्हणून त्याची प्रतिमा आहे. देवींची प्रतिमा आहे जसं की तुळजाभवानीची असेल, कालिका मातेची असेल, रेणुका मातेची असेल, सप्तशृंगी मातेची असेल. देवींच्या या प्रतिमा आहेत. आणि देवांच्याही प्रतिमा आहेत जसं श्रीरामांची मूर्ती आहे, श्रीकृष्णांची मूर्ती आहे, श्री दत्तांची मूर्ती आहे, भगवान महादेवांची पिंडी आहे, हनुमंतांची मूर्ती आहे. मग नाना देवतांच्या मूर्ती आहे. मग हनुमंतांची पण मूर्ती त्यामध्ये येते. नाना प्रकारचे देव आहेत. त्या देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आम्ही पूजन करतो, यथासांग करतो, श्रद्धेने करतो आणि जरूर करावी. कारण आम्हाला मुख्य परमात्मा कळण्यासाठी पहिली पायरी म्हणून प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. प्रतिमेचं पूजन करणे आहे. मग हे मानलेलं आहे. आम्हाला वरच्या मजल्यावर जर चढायचं असेल तर आम्हाला शिडीचा आधार घ्यावा लागतो, पायऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. तसंच आम्हाला गणित शिकायचं असेल तर पहिल्यांदा मण्यांचा आधार घ्यावा लागतो. जसं की किती मणी घेतले, मग ते एखादी गणित करण्यासाठी, सोडवण्यासाठी, आपल्याला ते समजण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. मग त्या आधाराने आम्हाला पुढचा टप्पा प्राप्त होतो. आम्हाला जसं चंद्रावरचे होणारे बदल आपण डोळ्यांना आपल्याला दिसत नाही म्हणून आम्ही दुर्बिणीचा वापर करतो. म्हणजे साधन म्हणून प्रतिमेची पूजा आहे, तसंच आहे ते. म्हणून प्रतिमा म्हणजे साध्य आहे असं जर असतं तर माऊलीने असं म्हटलेलं आहे, सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे, किंवा निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. म्हणजे आम्हाला भेट कोणाची घ्यायची आहे तर ती निर्गुणाची घ्यायची आहे. मग ती निर्गुणाची भेट एकदम निर्गुण कळत नाही म्हणून सगुणाचा आधार घ्यावा लागतो. जगातील सगळ्या गोष्टी ज्या अमूर्त आहेत त्या प्राप्त करण्यासाठी मूर्ताचा आधार घ्यावा लागतो. मूर्ताकडून अमूर्ताकडे आम्ही जातो आणि म्हणून इथे नाना प्रतिमा हा शब्द वापरलेला आहे. म्हणून म्हटलेले आहे समर्थांनी, नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. मग मूर्ती जरी परमेश्वराची असली तरी ज्याची मूर्ती आहे तो नेमका कसा आहे त्याचा परिचय होणं सर्वात पहिलं गरजेचं आहे. मग त्याचं भजन करावं, मग त्याची भक्ती करावी, मग ती भक्ती त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचेल. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थाने दिलेलं आहे, ऐसे ओळखले पाहिजे ओळखोन भजन कीजे. म्हणजे ऐसे ओळखले पाहिजे, त्या भगवंताला आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे प्रतिमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे, ज्याच्या प्रतिमा आहेत त्या तो परमात्मा कसा आहे हे पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. ओळखून भजन कीजे, ओळखून त्याचं भजन केलं पाहिजे. जैसा साहेब नमस्कारी जे ओळखिल्या उपरी.
मग ओळखल्यानंतर समर्थ म्हणतात, ओळखल्यानंतर नमस्कार महत्वाचा आहे. ओळखलं नाही तर आम्ही कोणालाही नमस्कार करू. म्हणजे एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्या ऑफिसरच जर आम्हाला माहीत नाही की ते नेमके कोण आहे तिथे ऑफिसर, आणि आम्ही नमस्कार कोणालाही घातला, तर आपलं जे काम व्हायचं आहे त्या कामालाही गती प्राप्त होणार नाही किंवा ते काम साध्य होणार नाही. ज्याच्याकडे काम आहे त्या साहेबांना नमस्कार करावा लागेल. मग त्या साहेबांना नमस्कार करण्यासाठी ते साहेब ओळखले पाहिजेत. त्याप्रमाणे आम्ही भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतही, तर त्यासाठी तो भगवंतही आपण ओळखला पाहिजे. तो भगवंत न ओळखता आम्ही नमस्कार करू, पण तो भगवंतापर्यंत पोहोचेल कसा? म्हणून समर्थ म्हणतात, आधी त्याला ओळखा आणि ओळखून मग सांगितलेलं आहे ऐसे ओळखले पाहिजे. ओळखून भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारी जे, ओळखिल्या उपरी. तसं ओळखून नंतर त्याचं भजन केलं पाहिजे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ देतात आहे, तैसा परमात्मा परमेश्वर, तसा कोण आहे? परमात्मा परमेश्वर आहे. बरा ओळखावा पाहून विचार, तरीच पाविजे पार भ्रमसागराचा. मग आता इथे समर्थांनी दिलेलं आहे, हे जगत अवघ काय आहे? भ्रमसागराचा काय आहे? भ्रम आहे. तैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पाहून विचार, तरीच पाविजे पार भ्रमसागराचा. मग हे जगत अवघ भ्रमच आहे आणि त्याला भ्रमसागर म्हटलेला आहे. त्या भ्रमाच्या सागराला ओळखण्यासाठी आम्हाला मुख्य परमात्मा आमच्या गाठी पडला पाहिजे. जो मुख्य परमात्मा आम्ही ओळखला पाहिजे. मग आता आम्ही आरंभी देवाची पूजा करतो. आरंभी पूजा करताना पूजा घेता ती प्रतिमा, आम्ही ज्याची पूजा करतो त्या देवाला तामनात घेतो, त्यांना अभिषेक घालतो, त्यांना गंध अक्षता फूल वाहतो, त्याला नैवेद्य दाखवतो. आणि याने काय होईल? तर याने भक्ती वाढेल, भक्त आणि भगवंताबद्दलचं प्रेम वाढेल. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, म्हणूनच त्या देवता त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित होतात. आपल्याला ते माहिती आहे की मूर्ती प्रतिष्ठापित कशा करतात, तर त्याचं पहिल्यांदा आवाहन केलं जातं. म्हणजे देवतांच्या मूर्ती, या मूर्तीमध्ये भगवंताचं आवाहन केलं जातं आणि ज्याचं आवाहन केलं जातं त्याचं विसर्जनही केलं जातं. जसं श्री गणेशांची आपण स्थापना करतो, 10 दिवस आपण त्यांना घरी आणतो. पहिल्याच दिवशी त्या भगवंताला आपण त्या मूर्तीमध्ये आवाहन करतो आणि विसर्जन करताना पुनरागमनायच, पुन्हा तुम्ही या ठिकाणी या, असं आम्ही त्या मूर्तींना सांगतो, म्हणजे देवांना, आणि ती मूर्ती विसर्जित करतो. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, पूजा घेता ती प्रतिमा, पूजा त्या प्रतिमा घेतात, पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा येऊन गेले. मग प्रतिमांची जी पूजा केली जाते ती अंतरात्म्याला पावन होते. भगवंताचे अवतार आणि किंवा अवतारी पुरुष या जगात येऊन कार्य करून गेले, ते कुठे जातात? निजधामाला जातात. म्हणून म्हटले, पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा येऊन गेले. ते सगळे अवतारी पुरुष जे आले ते सगळे येऊन निजधामाला गेलेले आहेत. म्हणून समर्थांनी पुढे म्हटले, अनेक अवतारी पुरुष अशा प्रकारे ते आले आणि पुन्हा निजधामाला गेले. मग त्यामध्ये दशावतार असतील, सर्व संत असतील, सर्व सत्पुरुष असतील, यांनी देह धारण केला, ते आले, देहामध्ये राहिले आणि नंतर त्याने पुन्हा देह टाकला. परंतु अंतरात्म्याच्या रूपाने त्यांनी स्थूल देह जरी ठेवला असला तरी सुद्धा त्यांचा सूक्ष्म देह, त्यांचा कारण देह, त्यांचा महाकारण देह तो कायमच असतो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत ही आम्हाला जगाची रहाटी दिसते आहे. जगत ज्योतीच्या रूपाने, जाणीवेच्या रूपाने ते कायमच आहेत. म्हणून समर्थांनी देह ठेवताना म्हटलं होतं की मी देह जरी ठेवला असला तरी मी आहे, मी गेलो असं म्हणू नका. म्हणून म्हटलेलं होतं समर्थांनी, काया ही माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर.
माझी काया आणि वाणी, समर्थांची काया ही गेली असेल, वाणी ही गेली असेल, तरी समर्थ म्हणतात माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. त्याप्रमाणे हे अवतारी पुरुष आहेत. आम्ही देह ठेवून जातो, ते देह ठेवून जातात, परंतु ते त्यांच्या जाणीवेच्या रूपाने ते कायम असतात. हीच गोष्ट समर्थ इथे सांगत आहेत. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, परी ते निजरूपे असती, पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा येऊन गेले. मग समर्थ म्हणतात परी ते निजरूपे असती, अशा प्रकारे जाणीवेच्या रूपामध्ये सत्व गुणामध्ये ते प्रतिष्ठित आहेत आणि ते कायम आहेत. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे, पण जे निजरूपानेच असतात आणि जे निजरूप म्हणजे जाणीव रूपाने असतात ते शुद्ध सत्वगुण किंवा जाणती कळा असंही त्यांना म्हटलं जातं. म्हणून परी ते निजरूपे असती, ते निजरूप ते जगत ज्योती, सत्वगुण तयेस म्हणती जाणती कळा. आता पुढे समर्थ देतात, हे कळेचे पोटी देव असती कोट्यानुकोटी, या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यय पाहाव्या. या अनुभवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या काय कराव्या, पडतळून पाहाव्या. म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थाने सांगितलंय अशा प्रकारे या देवतांच्या कोट्यानुकोट्या अशा प्रकारच्या सत्वगुणांमध्ये स्वतःची प्रतिष्ठापना त्यांनी केलेली आहे. मग त्या जाणीवेच्या कळेच्या रूपाने जगज्योतीच्या पोटीच कोट्यानुकोटी देव असतात आणि त्या गोष्टींच्या जाणत्या लोकांनी त्याचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणून म्हटलंय तये कळेचे पोटी देव असती कोट्यानुकोटी, या अनुभवांच्या गोष्टी प्रत्यय पाहाव्या. देहपुरामध्ये ईश म्हणून तया नाव पुरुष, जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तती शरीरे, अंतःकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. मग देहपुरामध्ये ईश, आमच्या शरीरामध्ये तो भगवंत वास करतो. देहपुरामध्ये ईश मध्ये या देहरूपी पुरामध्ये, या देहरूपी म्हणजे हा जो देह आहे हा देहरूपी पुर आहे. या देहरूपी पुरामध्ये जो ईश आहे त्याला भगवंतानी काय म्हटलंय, म्हणून तया नाव पुरुष, त्यालाच काय म्हटलंय पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. मग या गोष्टीचा तोच जो आतमध्ये पुरुष आहे तो जगाच्या मनाने तो काय आहे जगदीश, जगाने तोला जगदीश म्हणून ओळखावं. मग म्हणून म्हटलेलं आहे देहपुरामध्ये ईश, हा देह आहे, यामध्ये राहणारा जो ईश आहे, ईश म्हणजे परमेश्वर, म्हणून याला पुरुष असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात जो जगामध्ये वास करतो त्याला जगदीश असं म्हटलेलं आहे. तो जगात असलेला ईश म्हणून जगदीश, तो देहामध्ये असलेला ईश म्हणून तो पुरुष आहे. म्हणून पुढे दिलेला आहे समर्थाने, जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तवी, जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तती शरीरे, अंतःकरण विष्णू येणं प्रकारे ओळखावा. मग समर्थ म्हणतात जो विष्णू आहे हा जो जगातील हे जाणीव रूप सर्व प्राण्यांच्या शरीरात जाणीव रूपाने जो राहतो, जो त्या शरीरांना जो कार्यप्रवण करतो, तोच अंतःकरण रूपी कोण आहे, विष्णू आहे. या प्रकारे त्याला आपण जाणलं पाहिजे, त्या विष्णूंना, भगवान विष्णूंना आपण जाणलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तो अशा प्रकारे अंतःकरण रूपामध्ये, अंतःकरणाच्या ठिकाणी ते भगवान विष्णू आहेत. सत्वगुणाचा अधिष्ठाता तो कायमस्वरूपी आहे. तो गेला आला असं होत नाही. तो अंतःकरणामध्ये तो कायम असतो, कायम आहे. तो विष्णू आहे जगदांतरी. जसा अंतरामध्ये परमेश्वर आहे तसा तो या जगतामध्ये तो परमेश्वर आहेच आहे. आमच्या शरीरातला आम्हाला परमेश्वर दिसतो का, तर नाही दिसत. शरीरामध्ये असलेला परमेश्वर आम्हाला दिसत नाही, पण शरीर काम करते आहे म्हणून आम्ही म्हणतो आहे तो परमेश्वर आहे. शरीराने काम करणं सोडून दिलं
शरीरामधनं जर तो निघून गेला तर शरीर प्रेत होऊन जाईल. त्याप्रमाणे ब्रह्मांडामध्ये, या जगामध्ये तो परमेश्वर अंतःकरण स्वरूपात असल्यामुळे हे जग सुद्धा चलित झालेलं दिसणार आहे. जगतामध्ये जे चांचल्य आहे, जगतामध्ये जी चपळता आहे, जगामध्ये होणारा हा जो बदल आहे, हे सामर्थ्य त्या जगज्योतीचं, त्या जाणीवेचं आहे. पण ती जाणीव म्हणजे कोण आहे? विष्णूचा, श्री विष्णूंचा, भगवान विष्णूंचा अंश आहे. ते विष्णू आहे म्हणून जगत चाललेलं आहे, म्हणून त्याला जगदीश असं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तती शरीरे अंतःकरण विष्णू येन प्रकारे ओळखावा. तो विष्णू आहे जगदांतरी, तोच आपुले अंतरी करता भोक्ता चतुरी अंतरात्मा ओळखावा. मग आता म्हटलेलं आहे की तो विष्णू आहे जगदांतरी, जो विष्णू या प्रकारे सर्व जगातील प्राण्यांच्या अंतर्यामी असतो. म्हणून म्हटलंय तो विष्णू आहे जगदांतरी, तो जी आपुले अंतरी, जो जगदांतरी वास करतोय तोच आपल्या अंतरी वास करतो आहे, तोच आपल्या अंतरात असतो. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे कर्ता भोक्ता चतुरी अंतरात्मा ओळखावा. मग तोच आपल्या अंतरात असतो आणि तोच कर्ता आहे, तोच भोक्ता असणारा अंतरात्मा आहे, हे चतुर पुरुषांनी ओळखलं पाहिजे. कर्ता भोक्ता चतुरी अंतरात्मा ओळखावा. मग म्हणून अंतरात्मा आम्हाला ओळखता आला पाहिजे. तो सर्व करतो आहे, तो कर्ता पण आहे आणि भोगता पण आहे. तो करून घेतो आणि भोगून पण घेतो आहे. करणारा तोच आहे आणि भोगणाराही तोच आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, ऐके देखे हुंगे चाखे. ऐके ऐकतो, देखे बघतो, हुंगे म्हणजे वास घेतो, चाखे जाणून विचारे ओळखे, कित्येक आपुले पारिखे जाणत आहे. तोच इंद्रियांच्या द्वारे ऐकतो आहे, ऐके देखे पाहतो आहे, हुंगतो आणि चाखे चाखतो आहे, हुंगतो आहे. सर्व जाणून विचाराने तो पदार्थ ओळखतो आहे. कित्येक आपुले पारिखे जाणत आहे. तसंच विचाराने आपला कोण आणि परका कोण हेही तो जाणतो आहे. म्हणून म्हटले आहे समर्थानी पुढे, या शरीरामध्ये तो जगदीश वास करतो किंवा या शरीरामध्ये तो ईश वास करतो आहे, म्हणजे पुरुष आहे, तो परमात्मा अंतरात्मा आहे. आणि म्हणून त्याला सगळ्या प्रकारे कृती करता येतात आहे. म्हणून देखे म्हणजे डोळ्याने पाहतो आहे. डोळे पाहतात का हो? तर नाही. डोळ्याच्या माध्यमातून आपण म्हणतो देखे, मी बघितलं, मग डोळे पाहतात आहे का? तर नाही. डोळ्याच्या माध्यमातून पाहिले जाते आहे, म्हणजे पाहणारा भिन्न आहे. ऐके ऐकतो, तो पण कानाने ऐकतो. ऐकणारा तो आहे का? नाही. कान ऐकत नाही, कानाने ऐकतो आहे. याचा अर्थ कान हे इंद्रिय आहे आणि कानाच्या माध्यमातून ऐकणारा मात्र तो परमेश्वर आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. डोळ्याच्या माध्यमातून पाहणारा तो परमेश्वर आहे, कानाच्या माध्यमातून ऐकणारा तो परमेश्वर आहे, घ्राणेच्या माध्यमातून गंध घेणारा तो परमेश्वर. नाकाने नाक दिसतं आहे, नाक श्वास घेतो का? नाकाने करतो आहे का? नाकाने गंध घेतो आहे का? नाही. परमेश्वर आहे म्हणून चाललेला आहे. जिभेच्या माध्यमातून चव कळून घेणारा कोण आहे? तर तो परमेश्वर आहे. जिभेला चव नाही, जिभेच्या माध्यमातून चव आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जाणून विचारे ओळखे. तो जाणतो, विचार करतो आणि ओळखतो. कित्येक आपुले पारिखे, आपुले पारखे सगळे तो ओळखतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुढे, तो विष्णू आहे जगदांतरी, तोचे आपुले अंतरी करता भोक्ता चतुरी अंतरात्मा ओळखावा. ऐके देखे हुंगे चाखे जाणून विचारे ओळखे, कित्येक आपुले पारिखे जाणत आहे. मग तोच इंद्रियांच्या द्वारे ऐकतो, पाहतो, हुंगतो आणि चाखतो आहे. हे सर्व पदार्थ विचाराने तो पदार्थ ओळखतो आणि विचाराने आपला कोण आणि परका कोण हेही तो जाणतो आहे. एकची जगाचा जिव्हाळा, परी देह लोभाचा अडताळा, देह संबंधे वेगळा अभिमान धरी. मग सर्व जगाची जीवन कला म्हणजेच कोण आहे? एक अंतरात्मा आहे. आणि देह लोभाच्या अडथळ्यामुळे एकची जगाचा जिव्हाळा, परी देह लोभाचा अडथळा, हे सगळं त्याची लीला आहे. परंतु परी देह लोभाचा अडथळा
मग त्यात असून ते देहलोभाच्या अडथळ्यामुळे देह संबंधे वेगळा अभिमान धरी, देहाच्या संबंधाने आपण इतरांहून वेगळे आहोत, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असा तो अभिमान धरतो आहे. परंतु हे सगळं जरी तो करत असला तरी पण देहाचा अभिमान असल्यामुळे तो मी करतो आहे, ते मी केलेलं आहे अशा प्रकारचा अभिमान मनुष्य धारण करतो. आणि म्हणून आपण म्हणतो अहंकार करू नये. का करू नये? कारण करणारा तू नाहीच आहे, बोलणारा तू नाहीच आहेस, ऐकणारा तू नाहीच आहे, पाहणारा तू नाहीच आहेस, चालणाराही तू नाहीच आहे, तू नाहीच आहेस कुठे. कारण करणारा जर तोच आहे, तो करणारा आहे म्हणून तुझं शरीर काम करतं आहे, तो निघून गेला तर शरीर प्रेत होतो. म्हणून यामध्ये अंतरात्मा हा परमेश्वर आहे, तो परमेश्वर अंतरात्मा असल्यामुळे तुमच्या देहाच्या इंद्रियांकडनं त्या कृती घडतात आहे. म्हणून मी करतो आहे अशा प्रकारचा अहंकार धरू नये. म्हणून समर्थ म्हणतात, परी देह लोभाचा आडताळा, देहाच्या लोभाच्या अडथळ्यामुळे किंवा अभिमानामुळे देह संबंधी वेगळा अभिमान धरी. म्हणून मी देह आहे असं समजल्यामुळे त्याला वाटते मीच करतो आहे. तू काहीही करत नाही, तुझ्याकडनं काहीही होत नाही, श्वास घेण्याचं सुद्धा सामर्थ्य तुमचं नाही आहे. त्या भगवंताने ठरवलं तर तुम्हाला श्वासही घेता येणार नाही. त्या भगवंता तर तुम्हाला श्वास घेता येतो, भगवंताने ठरवलं घ्यायचं आहे तरच घेणार, आणि त्यांनी ठरवलं तो सोडता येतो. म्हणजे ऑक्सिजन दिल्यानंतर सुद्धा त्याला ऑक्सिजन घेता येत नाही अशी अवस्था असते. जसं व्हेंटिलेटर लावल्यानंतर सुद्धा त्याला ऑक्सिजन घेता येत नाही, कारण त्यांच्याजवळ ते सामर्थ्यच नाही आहे, कारण भगवंत तिथे ॲब्सेंट आहे ना. म्हणून म्हणजे मी श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, मी हृदयाची धडकन सुद्धा चालू ठेवू शकत नाही, मी डोळ्यांची उघडझाप सुद्धा त्याच्या आज्ञेशिवाय करू शकत नाही. मी म्हणजे जो देह आहे तो स्वतः मी समजतो, जो अहंकार करतो तो करूच शकत नाही. म्हणून सकल करणे जगदीशाचे. मग जेव्हा मी करता आहे, करता असं म्हटले जाते त्यावेळेस त्याला दुःख प्राप्त होते, कारण देहाला मर्यादा आहे, भगवंताला मर्यादा आहे, तो अनंत आहे. भगवंताला मर्यादा नाही, तो अनंत आहे, तो महान शक्तिमान आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्याच्या सामर्थ्याने सगळे बदल होतात आहे. हे लक्षात ठेव, तुझं जे सामर्थ्य नाही आहे, तुझं ते सामर्थ्य नाहीच आहे. म्हणून म्हटलंय, उपजे वाडे मरे मारी, जैशा उचलती लहरीवरी लहरी, चंचल सारी भरोवरी, त्रैलोक्य होत जात असे. मग सागरात जशा समर्थ म्हणतात आहे, आता इथे सर्व जगाची जीवनकला ही अंतरात्मा एकच आहे, आणि देहलोभाच्या अडथळ्यामुळे देहाच्या संबंधाने आपण इतरांहून वेगळा आहे असं तो अभिमान धरतो. आणि म्हणून म्हटलंय, सागरात जशा एकामागोमाग एक लाटा येत राहतात त्याप्रमाणे तो अंतरात्मा निरनिराळे देह धारण करतो, आणि त्यामध्ये त्याची वाढ होते, तो देह मोठा होतो, जन्माला येतो, वाढ होते, आणि शेवटी तो देह मरतो. म्हणजे इतरांचं मारतात अशा प्रकारे त्या चंचल अंतरात्मा रूपी सागरातील लाटांच्या रूपाने त्रैलोक्याची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतच राहतो. म्हणून म्हटले, अशा प्रकारे आमच्या व्यवहारामध्ये अनेकदा आपण पाहतो, तो उपजतो म्हणजे जन्माला येतो, वाढे आणि म्हणजे मोठा होतो, लहान मूल जसं जन्माला येतं आणि हळूहळू मोठे होते. कोणाचं सामर्थ्य आहे तर त्या भगवंताचं सामर्थ्य, त्या मुलाचं सामर्थ्य नाही, ते भगवंताचं सामर्थ्य आहे. त्याला मोठं करणं हेही भगवंताचं सामर्थ्य आहे, मारणे हेही भगवंताचं सामर्थ्य आहे, आणि तारणे हेही भगवंताचंच सामर्थ्य आहे. त्याप्रमाणे जैशा उचलती लहरीवरी लहरी, चंचल सागरी भरोवरी, त्रैलोक्य होत जात असे. दृष्टांत दिलेला आहे समर्थाने. सागरावर असलेल्या ज्या पाण्याच्या लाटा आहेत, त्या पाण्याच्या लाटा त्या पाण्यापेक्षा भिन्न आहेत, परंतु त्यामध्ये लाटांचं सामर्थ्य पण नाही, कारण त्या लाटांचं उसळणं आणि पुन्हा पूर्ववत होणं हे सामर्थ्य लाटांचं नाही आहे, ते सामर्थ्य सागराचं सुद्धा नाही, ते त्या असलेल्या त्रैलोक्य नायकाचं आहे. ज्याप्रमाणे जगामध्ये होणारे सगळे जे बदल आहेत ते तुमच्या आमच्या इच्छेने होत नाहीत, तर ते सर्व परमेश्वराच्या इच्छेने होतात. आम्ही कामना करावी आणि आम्ही इच्छा करावी, आम्ही प्रार्थना करावी, यश मात्र भगवंताने द्यावं. आणि जर यदा कदाचित तुमच्या इच्छा विरुद्ध जर असेल तर भगवंताची इच्छा म्हणून ती गोष्ट मान्य करावी. म्हणून म्हटलंय, आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे ऋती. अशा प्रकारे
समर्थ पुढे म्हणतायत, त्रैलोक्य वर्तवितो एक, मनोन त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहावा कैसा. ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वामध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. आधी देहिला देहदार म्हणून तो अंतरात्मा आम्ही तत्वरूपाने आम्ही त्यामध्ये प्रतिष्ठित केला, हे आम्हाला कळावं, आम्हाला समजावं म्हणून तिथे महावाक्य जन्माला आली. 4 महावाक्यांचं नेहमी आपण चिंतन करू, म्हणजे मी परमेश्वर आहे याचा बोध करून घ्यावा म्हणून समर्थ म्हणतात. पहिल्यांदा आम्ही काय पाहिलं, आधी देखिला देहधारी, पहिल्यांदा देह बघितला. मग पहावे जगदांतरी, तयाचे निपरी परब्रह्म पावे. मग पहिल्यांदा आपण काय पाहिले, तो देह धारण करणारा तो पाहिला. मग पहावे जगदांतरी, नंतर तो देह धारण करणारा तो नाही, त्याच्या अंतरामध्ये असलेला परमेश्वर आपल्याला शोधता आला पाहिजे. म्हणून पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, जितकी शरीरे तितकुरी मंदिरे ही कळली पाहिजेत. आणि म्हणून त्या शरीरामध्ये जो जगदात्मा वास करतो, जगदीश वास करतो, अंतरात्मा वास करतो, तो अंतरात्मा आम्हाला कळला पाहिजे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, आधी देखिला देहदारी, मग पावे जगदांतरी, तयाचेनी उपरी परब्रह्म पावे. परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार, चंचल जाईल हा निर्धार चुकेना की. परब्रह्मांचा विचार केला की सारासार, विवेकाने जर विचार केला तर सार बाजूला होऊन सार आपल्याला कळतं. आणि चंचल जे आहे, चंचल हा जो निर्धार चुकेना की. मग समर्थ म्हणतात, शेवटी काय चंचल निघून जाणार आणि निश्चळ मात्र काय कायम राहणार. निश्चळ परब्रह्म आहे आणि जगत हे सगळं चंचल आहे, हे सगळं संपणार आहे. शेवटी शिल्लक काय राहणार आहे, समर्थाने इथं दिलेला आहे. सारासार विचाराने परब्रह्मासंबंधी विचार करू लागल्यानंतर तेथे चंचल राहणार नाही, हे निर्धारपूर्वक आपण जाणून घ्यावं. म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार, चंचल जाईल हा निर्धार चुकेना की. उत्पत्ती स्थिती संहार जाण, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. मग समर्थ म्हणतात, जे चंचल आहे त्यालाच उत्पत्ती आहे, संहार आहे ते विकार असतात, संहार हे विकार असतात, आणि त्याहून निरंजन हा परमात्मा हा केवळ असतो, हा वेगळा असतो. हे जाणणं याला विज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून पुढे दिलेलं आहे, अष्टदेह ठाणमान, जाणव न झाली या निरशन, पुढे उरे निरंजन. आता निरंजन, शेवटी काय शिल्लक राहणार आहे, विमळ ब्रह्म. शेवटी काय शिल्लक, विमळ ब्रह्म हे शिल्लक राहणार आहे. कारण पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 असे मिळून अष्टदेहांचा जेव्हा निराश होतो तेव्हा केवळ फक्त निरंजन विमळ ब्रह्म तेवढं काय होते, शिल्लक राहते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, विचारेची अनन्य झाला, पाहणारा विन प्रत्यय आला, तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. मग विचाराने ऐक्य अनुभवावं आणि हा अनुभव घेणारा निराळा कोणी नाही, अशा निश्चय झाला की तरीही अतिसूक्ष्म अशी वृत्तीच होते, हिलाही लय झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, येथे राहिला वाच्यांश, पाहोन सांडिला लक्षांश, लक्षांश सरिसा वृत्तिलेश तोही गेला. मग येथे वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मावळतो, अनुभवातून लक्षांशही मागे पडतो, आणि लक्षांशाबरोबर त्या अतिसूक्ष्म वृत्तीचाही लय होतो. अर्थात परब्रह्माशी आपलं काय होतं, ऐक्य होतं. म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे की शेवटी शिल्लक राहणार ते विमळ ब्रह्म शेवटी शिल्लक राहतं. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उपदेश नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.